गरिबीतून मुक्ती मिळणं आणि गरिबातील गरीब कुटुंबाला पुढे जाण्याची संधी मिळणं हाच खरा सामाजिक न्याय आहे. केंद्र शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ही गरीब कल्याण आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. महाराष्ट्रातील 26 जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली. शिर्डी विमानतळ जवळ असलेल्या काकडी येथील मैदानावर आयोजित शेतकरी मेळाव्यात आज प्रधानमंत्री मोदी यांनी शेतकरी व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते संगणकीय कळ दाबून महाराष्ट्रातील 14,000 कोटी रुपयांहून अधिक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आलं. 5 वर्षापूर्वी शिर्डीत आलो होतो तेव्हा साई शताब्दी वर्ष होते. तेव्हा मला साई दर्शनाची संधी मिळाली होती, असं वाक्य मराठीतून बोलून आपल्या भाषणाला प्रधानमंत्र्यांनी सुरुवात केली. प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले की महाराष्ट्राला 50 वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या निळवंडे धरणाचे आज जलपूजन करून लोकार्पण झाले. यामुळे या भागातील शेती पाण्याखाली येणार आहे. पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे, तेव्हा पाण्याचा जपून वापर झाला पाहिजे अशी अपेक्षाही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. श्री साईबाबा मंदिर दर्शन रांगेचे आज लोकार्पण झाले. दर्शन रांग प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे देशविदेशातील भाविकांना मोठी सुविधा मिळणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. छत्रपती शिवरायांना त्रिवार नमस्कार. शिर्डीच्या या पावन भूमीला माझे कोटी कोटी नमन. 5 वर्षापूर्वी या पवित्र मंदिराला 100 वर्ष पूर्ण झालेले होते. तेव्हा मला साई दर्शनाची संधी मिळाली होती. आज यहां साई बाबा के आशीर्वाद से 7,500 करोड़ रुपए के विकास कार्यों का भी शिलान्यास और लोकार्पण हुआ है. महाराष्ट्रात 1,10,00,000 आयुष्मान भारत कार्ड देण्यात येणार आहे. या सर्वांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. या योजनेवर 70,000 कोटी रुपये खर्च केले आहेत. गरिबांना मोफत शिधावाटप योजनेवरही 4 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. गरिबांच्या मोफत आवास योजनांसाठी 4 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हर घर जल पोहोचवण्यासाठी आतापर्यंत 2 लाख कोटी खर्च करण्यात आले आहेत. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत देखील पथारी व्यवसायातील लाभार्थ्यांना हजारो रुपयांची मदत मिळत आहे. आता प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. यातून सुतार, सोनार, कुंभार, मूर्तिकार अशा लाखो कारागिरांना प्रथमच शासनाकडून मदत मिळणार आहे. या योजनेवरही 13,000 कोटी खर्च करण्यात येणार आहे, असं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं. आज महाराष्ट्र में 1,10,00,000 आयुष्मान कार्ड दिए जा रहे हैं. ऐसे सभी कार्ड धारकों को 5 लाख रुपए के मुफ्त इलाज की गारंटी है. आयुष्मान भारत योजना के तहत गरीबों को मुफ्त इलाज देने के देश ने 70,000 करोड़ रुपए खर्च किए हैं. केंद्र शासनानं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी छोट्या शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. या योजनेतून 2,60,000 कोटी रुपये दिले आहेत. या योजनेत महाराष्ट्रातील छोट्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 26,000 कोटी थेट पद्धतीनं वर्ग केले आहेत. 1970 मध्ये घोषणा झालेला निळवंडे धरण प्रकल्प मागील 5 दशकांपासून रखडला होता. शासनानं या प्रकल्पाला गती दिली. राज्यातील अवर्षण प्रवण भागासाठी सुरू केलेली बळीराजा जलसंजीवनी योजना प्रभावी ठरणार आहे, असंही ते म्हणाले. महाराष्ट्र को 5 दशक से जिस नीलवंडे डैम का इंतजार था, वो काम भी पूरा हुआ है. और मेरा सौभाग्य है कि मुझे अभी
वहां जल पूजन का सौभाग्य मिला। आज नीलवंडे परियोजना पर जल पूजा हुई है। इसको 1970 में स्वीकृति मिली थी। 1970 में सोचिए, ये परियोजना 5 दशक से लटकी हुई थी। जब हमारी सरकार आई तब इस पर तेजी से काम हुआ। अब लेफ्ट बैंक कैनाल से लोगों को पानी मिलना शुरू है और जल्द ही राइट बैंक कैनाल भी शुरू होने वाली है। राज्य के सूखा प्रभावित क्षेत्रों के लिए बलिराजा जल संजीवनी योजना भी वरदान सिद्ध हो रही है। सहकारी चळवळीला बळकट करण्याचं काम केंद्र शासनानं केलं आहे। देशभरात 2 लाखांपेक्षा अधिक सहकारी समित्या बनवल्या जात आहेत। सहकारी संस्थांमार्फत कोल्ड स्टोरेज उभारण्यात येत आहे। छोट्या शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक संघाच्या माध्यमातून संघटित केलं जात आहे। जितका महाराष्ट्राचा विकास होईल तितकाच वेगानं देशाचा विकास होईल असं ते म्हणाले। महाराष्ट्रात रेल्वेच्या विस्ताराबरोबरच रस्ते विकासाचं काम सतत चालू आहे। ही दळणवळण साधनं प्रगती आणि सामाजिक विकासाचा नवे मार्ग बनतील असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं। महाराष्ट्र अपार सामर्थ्य और अनगिनत संभावनाओं का केंद्र रहा है। जितना तेज महाराष्ट्र का विकास होगा उतनी ही तेजी से भारत विकसित होगा।